नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? आपल्या चॅनलच्या आणखी एका व्हिडिओमध्ये मी विशाखा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आज आहे 31 डिसेंबर 2023, वर्षातला हा शेवटचा दिवस जो आपण जगतोय। काल होता 30 डिसेंबर, माझा शेवटचा वर्किंग डे या वर्षातला दिवस। शेवटचं बोलणं आणि हा शेवटचा व्हिडिओ मला करायचाच होता। व्हिडिओ अजिबात मोठा नसणार आहे, कारण मला माहिती आहे तुम्हा सगळ्यांना सेलिब्रेशनची तयारी करायची आहे, नवीन वर्षाचं स्वागत करायचं आहे, मलासुद्धा करायचं आहे। पण तरीसुद्धा हा एक शेवटचा म्हणून एक व्हिडिओ करते आहे। काही तासातच हा दिवस, हे वर्ष संपेल, नवीन वर्ष सुरू होईल आणि आपण मोठ्या उत्साहाने, आनंदाने, फटाक्यांच्या आतिषबाजीने नवीन वर्षाचं स्वागत करू। पण नवीन वर्षाचं स्वागत करण्यापूर्वी सरत्या वर्षाला निरोप देताना त्याला थँक्यू म्हणायला अजिबात विसरू नका। थँक्यू अशासाठी म्हणूया, कारण ह्या वर्षाने बऱ्याच चांगल्या आणि बऱ्याच वाईट गोष्टीसुद्धा आपल्याला दिल्यात। चांगल्या गोष्टींनी आपल्याला आनंद दिला आहे आणि वाईट गोष्टींनी आपल्याला शिकवण दिली आहे, त्यामुळे त्या दोन्ही गोष्टींसाठी थँक्यू म्हणूया। आणि फक्त या सगळ्या गोष्टींसाठीच नाही, तर या वर्षासाठी थँक्यू म्हणूया, की हे सुंदर वर्ष आपल्याला जगता आलं, आपल्या आयुष्यात हे वर्ष आलं म्हणून त्यासाठी थँक्यू म्हणूया। त्या वर्षाचे, ब्रह्मांडाचे, स्वामींचे, तुम्ही ज्या कोणा देवाला मानता त्या देवाचे आभार माना, की तुम्ही हे वर्ष माझ्या आयुष्यात आणलंत आणि ह्या वर्षात मला चांगल्या गोष्टी करता आल्या, माझ्याकडून वाईट गोष्टीसुद्धा घडल्या, तर त्या सगळ्यासाठी आभार। चांगल्यातून मी अजून चांगलं करण्याचा प्रयत्न करेन आणि वाईटातून अजून वाईट नाही, अजून वाईटातून सुधारून चांगला माणूस बनण्यासाठी प्रयत्न करेन, असं वचन स्वतःलाच देऊया। मी म्हटलं की चांगल्या गोष्टींसाठी थँक्यू म्हणूया, तसंच मी तुम्हा सगळ्यांना थँक्यू म्हणते की आपलं हे यूट्यूब चॅनल सुरू झालं। मान्य आहे, आपल्या व्हिडिओजला जास्त व्ह्यूज नाही येत आहेत, आपली फॅमिली जास्त मोठी नाही आहे, पण जे तुम्ही माझ्यासोबत आहात त्या तुम्हा सगळ्यांना थँक्यू म्हणणं, तुम्हा सगळ्यांना कृतज्ञता व्यक्त करणं हे माझं कर्तव्य आहे। आणि म्हणूनच हा व्हिडिओ करते आहे की तुम्ही माझ्या आयुष्यात आहात, तुम्ही मला सपोर्ट करताय, तुम्ही मला प्रेम देताय, तर त्या सपोर्टसाठी, त्या प्रेमासाठी थँक्यू। आणि असंच प्रेम आयुष्यभर अखंड राहू दे आणि याच प्रेमाच्या जोरावर 2024मध्ये आपण सगळेजण चांगल्या जोमाने, चांगल्या विचारांनी आणि एका सुंदर वातावरणात काम करूया। अजून चांगला कंटेंट मी तुमच्यासोबत शेअर करतच राहीन, तर त्या सगळ्यासाठी तुमच्यासोबत शेअर केलेल्या या व्हिडिओजमधून, कोकणातल्या आपल्या व्हिडिओजमधून जर तुम्हाला थोडंफार बरं वाटलं असेल, थोडाफार आनंद झाला असेल, मजा घेता आली असेल, एन्जॉय करता आलं असेल, तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये लिहून तसं नक्की कळवा की तुम्हाला आपला कुठला व्हिडिओ आवडला आहे का, आणि आवडला असेल तर कसा आवडला, तुम्ही त्याच्याशी किती रिलेट झाला ते मला कमेंट करून नक्की कळवा। मला ते वाचायला खूप आवडेल। आणि हो, ह्या वर्षापासून सुरू झालेला आपला यूट्यूबचा प्रवास असाच पुढे चालत राहू दे, आपली सगळ्यांची अशीच उत्तरोत्तर प्रगती होत जाऊ दे, आपल्या या फॅमिलीमध्ये आणखी आपले मेंबर्स येत राहू देत, आणि त्यासाठी फक्त मीच नाही तर तुम्ही सगळेसुद्धा प्रयत्न करू देत। त्यामुळे प्लीज आपले व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, जर व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज सबस्क्राईब करा। बास झालं, जास्त बडबड करून तुम्हाला पकवणार नाही आहे, बोर करणार नाही आहे। मला माहिती आहे तुम्हा सगळ्यांना बाहेर फिरायला जायचं आहे, काय काय मस्त मस्त खायला बनवायचं आहे, पण कळतं आहे का, आपला हा या वर्षातला शेवटचा व्हिडिओ असणार आहे। शेवटचे भेटतो आहे आपण, आता डायरेक्ट पुढच्या वर्षी एका वर्षाचा गॅप जाणार आहे, असंच सांगून आला आहे ना काल शाळेतून, कॉलेजमधून, मित्रांना, कलिग्सना हेच सांगून आला आहे ना। असो, पुन्हा एकदा सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप साऱ्या मनापासून शुभेच्छा। नवीन वर्ष तुम्हा सगळ्यांच्या आयुष्यात सुख, समाधान, आनंद, उत्साह, काम करण्यासाठी जोश, आरोग्य, भरभराट, यश सगळं घेऊन येवो, हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते। आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबते आणि भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन वर्षी भेटू। तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची, नवीन वर्षाचं उत्साहाने स्वागत करा, पण चांगल्या मार्गाने स्वागत करा, उगाच धिंगाणे घालून स्वागत करू नका, कारण नवीन वर्ष येतं आहे म्हटल्यावर त्याबरोबर पार्टी करण्याचे वेगळे वेगळे फंडेसुद्धा डोक्यात असतात, पण ते सगळे फंडे काढून टाकून चांगल्या मार्गाने आपल्या कुटुंबासोबत सेलिब्रेशन करूया, नवीन वर्षाचं आपल्या कुटुंबासोबत स्वागत करूया आणि भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये 2024मध्ये। तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची, स्वतःच्या कुटुंबाची, मित्रमैत्रिणींची, नातेवाईकांची, सगळ्यांची काळजी घ्या। भेटू लवकरच। श्री स्वामी समर्थ, अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त।